मटन दम पुलावची रेसिपी मी जी आहे ना आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि बिर्याणी किंवा जो पुलाव तुम्ही तयार करता ते सगळे या समोर जे आहे ना ते मटन दम पुलावमध्ये फेल आहे। आणि हे एवढी टेस्टी तयार होते, कमी मसाल्यामध्ये, घरच्या मसाल्यामध्ये ही तयार होणारी मटन दम पुलावची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। तुम्हा सर्वांना आवडेल अशी, छोट्यांना आणि मोठ्यांना आवडणारी अशी ही मटन दम पुलावची रेसिपी आहे। तर चला बनवूया जबरदस्त अशी ही मटन दम पुलावची रेसिपी। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण यखनी तयार करणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो घेतलेला आहे मटन, आणि इथे मी नळीचा मटन जो असतो ना तो वापरलेला आहे, हे बघा, आणि स्वच्छ साफ करून धुवून घेतलेला आहे। तर आता आपण यामध्ये टाकूया यखनीसाठी 2 इंच आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळी। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया मीठ चवीनुसार, जिरे पावडर टाकूया हाफ टीस्पून, धणे पावडर टाकूया 1 टीस्पून, एक दालचिनीचे तुकडे, एक मोठी वेलची, 2 छोटी वेलची, त्याबरोबर टाकूया 10 ते 15 काळी मिरी, आणि 1 टीस्पून टाकूया यामध्ये सौंफ, कारण त्याचा टेस्ट खूप छान येतो यखनीमध्ये, आणि एक तमालपत्र टाकलेला आहे। आणि त्याबरोबर टाकूया आपण 1/4 ग्लास आणि 1 ग्लास पाणी, म्हणजे 1.25 ग्लास पाणी इथे मी टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया। आणि आता आपण यामध्ये कुकरचं झाकण जे आहे ना ते लावून घेऊया, आणि हाय फ्लेमवरती यामध्ये आपण 3 शिट्ट्या घेऊया, म्हणजे मटण आपला मस्त असं शिजेल आणि यखनी स्टॉक सुद्धा रेडी होईल। त्यानंतर स्पेशल मसाला इथे मी तयार करणार आहे। तर इथे मी 2 इंच आलं आणि 10 ते 12 लसूण पाकळी घेतलेली होती मोठी मोठी, याला मी अशा प्रकारे ठेचून घेणार आहे, कारण याचा टेस्ट जो आहे ना तो पुलावमध्ये खूप छान येतो। त्यानंतर आपण एक पातेलं गरम करायला ठेवूया, आणि त्यामध्ये टाकूया 2.5 टेबलस्पून तेल। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया 3 मध्यम साईजचे कांदे चिरलेले, आणि कांद्याला इथे मी परतून घेणार आहे जिथपर्यंत कांद्यावरती गोल्डनचा रंग येत नाही, कारण आपल्याला बिरिस्ता हवा असतो बिर्याणीसाठी, तसा बिरिस्ता मी रेडी करणार आहे या पुलावसाठी। हे बघा, गोल्डन कलर मस्त आलेला आहे, आणि गोल्डन ब्राऊन अशाच प्रकारे तुम्हाला हा कांदा जो आहे ना तो करायचा आहे। तर चला आता एका प्लेटमध्ये हा कांदा आपण काढून घेऊया, आणि याला थंड करून घेऊया, याचा वापर आपण नंतर करणार आहोत। आणि हे बघा, यखनी जो स्टॉक आहे तो रेडी झालेला आहे। तर हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या घेतलेला होता। तर आता यामधनं आपल्याला मटण जे आहे ना ते वेगळे काढून घ्यायचे आहे, आणि गरम मसाले ते पूर्ण आपण काढून घेऊया, आणि यखनीचा स्टॉक जो आहे तो वेगळा करून घेऊया। तर चला एका प्लेटमध्ये हे मटण आपण काढून घेऊया। हे बघा, हे सर्व गरम मसाले आपण फेकून देणार आहोत, आणि मटण वेगळं करून घेतलं आहे, आणि स्टॉक जो आहे ना तो आपण वेगळा करून घेऊया। तर चला याला साईडला ठेवूया। त्यानंतर आपण जो आलं आणि लसूण कुटून घेतलेलं होतं त्याच तेलामध्ये मी टाकलेलं आहे, ज्यामध्ये कांदा आपण फ्राय केलेला होता, आणि हा ठेचलेला आलं आणि लसूण जे आहे त्याला आपण थोडंसं परतून घेऊया अर्ध्या मिनिटासाठी, याच्याने खूप छान जी आहे ती चव येते। त्यानंतर आपण बॉईल केलेले मटण यामध्ये टाकूया, आणि मटणाला आता आपण थोडंसं 1 ते 2 मिनिटं इथे परतून घेणार आहोत। 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर आता आपण यामध्ये टाकूया कांदा। तर इथे मी 3 मध्यम साईजचे कांदे घेतलेले होते लालसर, त्याबरोबर टाकूया मीठ चवीनुसार, 1 टीस्पून टाकूया लाल मिरची पावडर, आणि परत मिक्स करून घेऊया, आणि इथे परतून घेऊया आपण। टोमॅटो जे आहे ना ते पूर्ण आपल्याला विरघळून घ्यायचे आहेत, तर ते मिक्स करून घेऊया पहिल्या मसाल्यामध्ये। त्यानंतर आपण झाकून इथे ठेवूया 5 ते 7 मिनिटं, आणि 5 ते 7 मिनिटं इथे मी ठेवणार आहे झाकून जिथपर्यंत आपण राईस बॉईल करून घेऊया। तर अर्धा किलो राईस घेतलेला आहे, बासमती राईस, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, पाणी टाकून घेतलेलं आहे, जिरे टाकलेले आहे, शाही जिरे, आणि त्याबरोबर थोडंसं तेल टाकून 90% आपण राईसला कुक करून घेऊया। इथे स्पेशल मसाला मी तयार करत आहे मटन दम पुलावसाठी, त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस, कोथिंबीर आणि पुदिन्याचे पत्ते घेतलेले आहे, याचा टेस्ट खूप छान येतो। त्याबरोबर 5 ते 6 हिरवी मिरची आपण यामध्ये टाकूया मधून चिरलेली, आणि त्याबरोबर टाकूया हाफ टीस्पून जिरे, आणि मिक्स करून घेऊया। आणि हा आपला स्पेशल बिर्याणीसाठी किंवा मटन दम पुलावसाठी मसाला आपण इथे तयार करून घेतलेला आहे। राईस बघा आपले बॉईल झालेले आहेत। तर चला याला आपण एक्स्ट्रा पाणी जे आहे ते काढून घेऊया, आणि सुटसुटीत राईस आपण 90% कुक करून घेतलेला आहे। जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, टोमॅटो मी एकदम सॉफ्ट करून घेणार आहे। तर हे बघा, टोमॅटो जे आलेले आहे सॉफ्ट, इथे मी ठेवलेले होते 5 ते 7 मिनिटं, आणि मिक्स करून घेऊया। इथे आपण एकदम टोमॅटोचं बघा पूर्ण जी आहे ना पेस्ट सारखी रेडी झालेली आहे, याचा टेस्ट खूप छान येतो। त्यानंतर आपण यामध्ये यखनीचा जो स्टॉक काढून घेतलेला होता ना मटणाचा, जे आपण बॉईल करून घेतलेला होता तो स्टॉक यामध्ये टाकलेला आहे। त्याबरोबर जो कांदा आपण फ्राय करून घेतलेला होता तो कांदा आपण यामध्ये टाकूया, आणि थोडंसं कांदा मी काढून घेतलेला आहे, मटन पुलाव जेव्हा आपण दम करणार तेव्हा आपण वापर करणार। आता हा कांदा टाकून मिक्स करून घेऊया, कांदा सुद्धा पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे। तर जो यखनीचा स्टॉक झालेला आहे त्यामध्ये जेव्हा हे मटण
अजून शिजेल ना त्याचा टेस्ट एकदम टेस्टी येणार आहे. तर हे बघा आता मी परत पूर्णपणे पाणी जे आहे ते ड्राय करून घेतलेलं आहे. कांदा आणि जो टोमॅटोची पेस्ट एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे. आपला हा मसाला मस्त असा रेडी झालेला आहे. तर परत थोडंसं आपण यामध्ये स्टॉक टाकूया मटणाचा आणि स्टॉक टाकल्यानंतर यावेळेला आपल्याला दम करायचा आहे. तर थोडीशी बॉईल करून घेऊया. अशा प्रकारे खाली जेव्हा तुम्ही स्टॉक टाकणार आणि वरती राईस टाकणार ना तर बिलकुल तुमची बिर्याणी खाली लागणार नाही आणि चांगल्या प्रकारे दम होईल. आपण जो स्पेशल ग्रीन मसाला रेडी केलेला होता पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरे टाकून आणि लिंबाचा रस टाकून तो यामध्ये टाकूया वरती दम करण्यासाठी. आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकूया जे आपण कांदा काढून घेतलेला होता, फ्राय केलेला कांदा थोडासा ठेवलेला होता तो, आणि राईस वरती टाकून घेऊया. आणि पूर्ण राईस इथे मी टाकणार आहे हाफ kg. आणि त्यानंतर स्प्रेड करून घेऊया राईसला. आणि स्प्रेड केल्यानंतर परत आपण इथे जी आहे ती दम करण्यासाठी टाकणार आहोत. थोडेसे पुदिन्याचे पत्ते आणि हे साईडला ठेवलेलं होतं मी जो आपण मसाला रेडी केलेला होता ते टाकूया. त्याबरोबर टाकूया आपण थोडेसे कांदे ब्राऊन केलेले आणि बिरिस्ता यायला सांगतात त्याचं बिरिस्ता टाकून घेऊया आणि झाकण झाकून ठेवूया लो फ्लेमवरती 15 मिनिटं. 15 मिनिटांमध्ये आपली बिर्याणी मस्त अशी दम होणार आहे. आणि हे बघा झालेली आहेत 15 मिनिटं लो फ्लेमवरती. आणि हा आपला मटन दम पुलाव किंवा मटनची बिर्याणी तुम्ही बोलू शकता, पण हा आहे मटन दम पुलाव. एकदम परफेक्ट अशी टेस्टी ही मटन दम पुलावची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. नक्की ट्राय करा. एकदम कमी मसाल्यामध्ये पण खाण्यामध्ये एकदम अशी जबरदस्त अशी ही रेसिपी आहे मटन दम पुलावची. नक्की ट्राय करा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि छोट्यांना आणि मोठ्यांना आवडणारी अशी ही बिर्याणीची रेसिपी आहे. मी जेव्हा बनवलेली होती आमच्या घरी सर्वांना खूप आवडली आणि खास करून छोट्या मुलांना आवडली, म्हणजे सर्वांनाच आवडली असेल तुम्हाला नक्की अशी खात्री आहे. तर जरूर ट्राय करा. तर चला गरमागरम ही आपण मटन दम पुलावची रेसिपी सर्व करून घेऊया. आणि त्याबरोबर कोशिंबीर तयार करा, रायता, आणि गरमागरम सर्व करा. आणि अशी एकदम सॉफ्ट मटन आहे यामध्ये. एकदम हे बघा बटरी सॉफ्ट मटन, हे बघा हाताने एकदम तुटत आहे, सॉफ्ट झालेला आहे, कारण आपण याचा पहिले स्टॉक तयार केलेला होता मटणाचा. त्यानंतर जे आपण शिजवून घेतलेलं आहे त्याचा टेस्टही खूप छान येतो. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.